हॅलो डिअर स्टुडंट्स, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण ह्या चॅप्टर मध्ये लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायच्या 3 मेथड बघितल्या आहेत. ते म्हणजे पहिली मेथड आहे आपली सबस्टिट्यूशन मेथड किंवा एलिमिनेटिंग मेथड, सेकंड आहे ग्राफिकल मेथड आणि थर्ड आहे डिटर्मिनंट मेथड. ह्या तिन्ही मेथड खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण ह्या 3 मेथडवरचे आपल्याला एक्झामला 100% क्वेश्चन विचारले जातात. ओके, त्यामुळे ह्या तिन्ही मेथड आपल्या परफेक्ट असणं खूप गरजेचंच आहे. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपण ह्या चॅप्टरचा बघूया. बघा, आपल्याला दिलेला आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता ह्यामध्ये बघा, इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 3/x - 4/y = 8. आता हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशन मध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत बघा, x आणि y हे दोन इथे व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स आपले 2 झाले. त्याचबरोबर हे लिनियर आहे का की नाही? हे लिनियर नाही. आपण लास्ट टाइमच डिस्कस केलं होतं, जेव्हा आपला व्हेरिएबल जो असतो तो डिनॉमिनेटर मध्ये असतो, त्यावेळी त्याचा जो इंडेक्स असतो, जो पॉवर असतो, तो असतो -1. बरोबर? मग त्यावेळी ते इक्वेशन लिनियर असेल का? नाही. कारण लिनियर इक्वेशन असण्याचा सगळ्यात पहिला क्रायटेरिया आपला आहे की व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे, डिग्री आहे, ती मस्ट बी 1 पाहिजे. ना लेस दॅन 1 ना ग्रेटर दॅन 1. मस्ट बी 1. त्याच्यामुळे हे इक्वेशन लिनियर नाही. सिमिलरली आता सेकंड इक्वेशन मध्ये बघा. आता सेकंड इक्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे, त्यामध्ये पण व्हेरिएबल किती आहेत? एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आहेत. म्हणजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स इथे आपण लिहिणार 2. तर हे लिनियर आहे का? हे पण लिनियर नाही का? तुमचा जो व्हेरिएबल आहे तो आपला डिनॉमिनेटर मध्ये येतो इथे. मग डिनॉमिनेटर मध्ये जर व्हेरिएबल येत असेल तर इक्वेशन लिनियर असतं का? डेफिनेटली नो. म्हणजे इथं आपण लिहिणार नॉट लिनियर. सिमिलरली बघा, थर्ड मध्ये इथे पण सेमच आहे. व्हेरिएबल जो आहे तो आपला डिनॉमिनेटर मध्ये आहे, बरोबर? आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत? एक्स आणि वाय. व्हेरिएबल्स म्हणजे आपण नेहमी ज्याला ABCD अल्फाबेटनेच डिनोट करतो, ठीक आहे? त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. मग आता याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत, तर इथे मी लिहिलेले नंबर ऑफ व्हेरिएबल्स आर 2. आता हे लिनियर आहे का? डेफिनेटली नो. कारण जेव्हा तुमचा व्हेरिएबल आहे तो डिनॉमिनेटर मध्ये असतो, याचा अर्थ ते इक्वेशन लिनियर नाही. म्हणजे इथेही आपण लिहिणार नॉट लिनियर. त्यानंतर फोर्थ आहे, इथेही सेम बघा, एक्स वाय दोन व्हेरिएबल आहेत, बरोबर? एक्स आणि वाय हे दोनच व्हेरिएबल आहेत. आता ते लिनियर आहेत का? हे इक्वेशन लिनियर आहे का? डेफिनेटलीच नो. का? इथे पण सेमच आहे. व्हेरिएबल जो आहे हा आपल्या डिनॉमिनेटर मध्ये आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये जर व्हेरिएबल असेल तर आपण त्याला लिनियर म्हणत नाही. म्हणजे हेही इक्वेशन आपल्याला लिनियर नाही. ठीक आहे? चला आता ह्याचा नेक्स्ट पार्ट घेऊ आपण. प्रॅक्टिस सेट नंबर 1.4, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय? की ज्यावेळी आपण दोन लिनियर इक्वेशन ऍट टाइम कन्सिडर करतो, त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन. आता जस्टच आपण बघितलं होतं की इक्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे ते लिनियर नाहीये. आणि इथेही बघा सेम अशा टाइपच आपल्याला इक्वेशन आलेलं आहे का? 2/x - 3/y. म्हणजे तुमचा जो व्हेरिएबल आहे हा डिनॉमिनेटर मध्ये गेला, बरोबर? आणि जर व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये असेल तर ते इक्वेशन लिनियर असेल का? तर डेफिनेटली नो. कारण आपला लिनियर इक्वेशनचा क्रायटेरिया काय आहे? डिग्री जी आहे व्हेरिएबलची ती मस्ट बी 1 पाहिजे. मग त्या क्रायटेरियानुसार हे इक्वेशन तर लिनियर नाहीये, पण आपल्याला ऍज अ लिनियर इक्वेशनच हे सॉल्व्ह करायचं आहे. मग ह्यासाठी काय करावं लागेल? तर ह्यासाठी आपण एक आयडिया करणार की ह्या इक्वेशन आधी लिनियर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार. मग ते कसं करणार? तर चला बघा, इक्वेशन 1 पहिला घेते मी. दिलेला आहे 2/x - 3/y = 15. आणि मी ऍज इट इज लिहून घेते इक्वेशन नंबर 1. ठीक आहे? त्यानंतर घेतला मी 8/x + 5/y = 77. ह्याला घेते मी इक्वेशन नंबर 2. ऍज इट इज आपण इक्वेशन 1 2 कन्सिडर केले. आता ह्या दोन्ही इक्वेशन आपण कन्सिडर करू. दोन्ही इक्वेशन मध्ये बघा, मला 1/x आणि 1/y ची टर्म दिसते, बरोबर? मग जर आपण ह्या इक्वेशनला लिनियर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 1/x ला
आपण काहीतरी दुसरं कन्सिडर करू शकतो का? म्हणजे आपण असं करूया का? लेट 1/x इज इक्वल टू a अँड 1/y इज इक्वल टू b असं कन्सिडर करूया का? म्हणजे हे इक्वेशन माझं लिनियर मध्ये फॉर्म होईल. बरोबर? लिनियर मध्ये फॉर्म जर झालं तरच आपण दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी आपल्याला लिनियर आणणं गरजेचं आहे. मग मी काय केले 1/x ला a कन्सिडर करते आणि 1/y ला b कन्सिडर करते. म्हणजे बघा आपल्याला इक्वेशन येतात काय? म्हणजे इक्वेशन्स बिकम आता 2/x आहे. म्हणजे ह्याला आपण 2a लिहू शकतो बरोबर? कारण 1/x इज इक्वल टू आपण कन्सिडर केलेला आहे a. मायनस 3/y आहे. म्हणजे 1/y ला आपण कन्सिडर केलेला आहे b. तो झाला -3b इज इक्वल टू 15. ह्याला दिला आपण इक्वेशन नंबर 3. ओके. सिमिलरली नेक्स्ट इक्वेशन आपल्याला मिळेल 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. ह्याला आपण करूया इक्वेशन नंबर 4. ओके. आता बघा जो व्हेरिएबल आहे त्याचा डिग्री आपल्याला 1 मिळालेला आहे. म्हणजे हे दोन्ही इक्वेशन लिनियर आहेत. आहेत. आता ह्या दोघांना आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकतो. आता त्यासाठी सगळ्यात पहिला आपला जो क्रायटेरिया असतो तो काय असतो? की कोणत्यातरी एका व्हेरिएबलचं कोइफिशियंट सेम पाहिजे. बरोबर? मग आपण काय करू? इक्वेशन नंबर 3 ला जर 4 नी मल्टिप्लाय केला, तर मला 8a मिळेल. बरोबर? म्हणजे a ची टर्म जी आहे, ती इथे आपल्याला सेम मिळेल. मिळेल. मग a ची जर टर्म सेम झाली, तर आपण ॲड किंवा सबट्रॅक्ट करून सॉल्व्ह करू शकतो. बरोबर? मग चला तर आपण सॉल्व्ह करूया. मग इथे मी लिहिते आधी देअरफॉर मल्टिप्लाय बाय 8 सॉरी 4 करूया ना? मल्टिप्लाइंग बाय मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन 3. इक्वेशन 3 ला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय? 4 ने करतो. मग इक्वेशन काय मिळतं बघा 8a मायनस 12b इज इक्वल टू 60. दिस इज इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन 4 आणि 5 मध्ये आपल्याला a ची टर्म सेम मिळालेली आहे. आहे का? येस आहे. मग चला आणखी त्याचबरोबर दोन्हीकडेही प्लस 8 आहे आणि प्लस 8 आहे. मग प्लस जर असेल दोन्हीचे जर साइन सेम म्हणजे प्लस प्लस किंवा मायनस मायनस असेल तर डेफिनेटली आपण इथे काय करतो सबट्रॅक्शन करतो. मग चला आपण काय करूया सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 5 करा किंवा 5 फ्रॉम 4. मी 5 फ्रॉम 4 करते. 5 फ्रॉम 4. मग आता फ्रॉम नंतरचं इक्वेशन आधी लिहिणार आपण म्हणजे 8a प्लस 5b इज इक्वल टू 77 आणि दुसरा आहे आपला 8a मायनस 12b इज इक्वल टू 16. आता सबट्रॅक्शन असल्यामुळे काय होणार सर्वांचे साइन चेंज म्हणजे मायनस बिकम प्लस अँड प्लस बिकम मायनस. प्लस 8a मायनस 8a कॅन्सल 5 प्लस 12 17 b इज इक्वल टू 77 मायनस 60 17 म्हणजे b आपल्याला इथे मिळाला 70/17 म्हणजे b इज इक्वल टू आपल्याला इथे मिळाला 1. ओके. आता सिमिलरली सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ b इन इक्वेशन 1 किंवा 3 किंवा 4 कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा. मी 3 मध्ये करते. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ b इन इक्वेशन 3 मध्ये पुट करूया. म्हणजे काय मिळेल बघा आपल्याला 2a मायनस 3 इंटू 1 इज इक्वल टू 15. म्हणजे 2a इज इक्वल टू 15 मायनस 3 बिकम प्लस 3. a इज इक्वल टू 15 प्लस 3 18. आता इथे 2 मल्टिप्लाय करतो अपोजिट साइडला गेला तर डिवाइड करेल 2 1 जा 2 9 जा म्हणजे a आपल्याला मिळाला 9. a ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 9. आता a आणि b ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेलं काय आहे 1/x आणि 1/y. मग जे आपण कन्सिडर केलेलं आहे त्याला परत रिसबस्टिट्यूट करूया का? करूया. therefore resubstitute
substitute the value of a and b. व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. मग ए किती आहे आपला 1/x इज इक्वल टू ए आणि 1/y इज इक्वल टू बी आहे. बरोबर. मग ए आपल्याला किती मिळाला 9. आणखी 1/y इज इक्वल टू 1 झाला. म्हणजे हा इकडे येईल 1/9 इज इक्वल टू एक्स आणि y इज इक्वल टू 1. म्हणजेच 1/9 1/1 इज इक्वल टू 1/9. 1/1 हा नेहमी 1च असतो. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. ओके. चला तर आता नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट पण सेम असाच आहे. आपल्याला दिलेलं आहे 10/x plus y plus 2/x minus y is equal to 4 आणि सेकंड इक्वेशन दिलेला आहे 15/x plus y minus 5/x minus y is equal to -2. आता पहिला इक्वेशन मी लिहून घेते. 10/x plus y is equal plus 2/x minus y is equal to 4. ह्याला आधी आपण घेऊ इक्वेशन नंबर 1. त्यानंतरचा नेक्स्ट इक्वेशन दिलेला आहे 2/x 15 आहे ना. 15/x plus y minus 5/x minus y is equal to -2. ह्याला देते मी इक्वेशन नंबर 2. ओके. तर आता ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये बघा आपल्याला 1/x plus y आणि 1/x minus y या टर्म्स अशा सेम दिसतात. अशा टाइपचे कोणतेही जर क्वेश्चन्स असतील तर नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एक्स आणि वाय चे जे टर्म्स असतात ना म्हणजे तुम्हाला ते कॉमन दिसतील. हा डिनॉमिनेटरचा असतो ना तर दोन्ही इक्वेशन मध्ये तुम्हाला ना सेम दिसायला सेम बघायला मिळतो. मग आता बघा इथे काय करा लेट आपण असं करू शकतो का 1/x plus y is equal to a. ए घ्या पी घ्या एम एन काही घेऊ शकता. मी ए घेते. ठीक आहे. अँड 1/x minus y is equal to b कन्सिडर करूया का. चालेल. मग त्यानंतर न्यू इक्वेशन्स बिकम इक्वेशन्स आपल्याला लिनियर फॉर्म मध्ये आणायचे आहेत. इक्वेशन्स बिकम इक्वेशन कसे मिळतील 10a plus 2b is equal to 4. दिस इज इक्वेशन नंबर 3. आणखी दुसरा मिळेल आपल्याला 15a minus 5b is equal to -2. दिस इज इक्वेशन नंबर 4. ओके. आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला लिनियरच्या फॉर्म मध्ये मिळाले. ओके. आता आपण याला सॉल्व्ह करू. आता दोन्ही इक्वेशन लिनियर मध्ये आहेत तर सगळ्यात महत्वाचा ह्याच्यामध्ये पार्ट असतो एक तर ए किंवा बी कोणते तरी दोन एक टर्म्स आपल्या इथं सेम असली पाहिजे. मग बघा इथे जर फर्स्ट इक्वेशनला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केला तर काय येईल बघा 50a plus 10b is equal to 20. आणि त्याचबरोबर इक्वेशन 4 ला जर 2 ने मल्टिप्लाय केला तर 30a minus 10b is equal to -4 मिळेल. बरोबर. म्हणजे आपल्याला बी ची टर्म ही सेम मिळेल. मग बी जर सेम मिळाला तर आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट अकॉर्डिंग टू द कंडिशन करून सॉल्व्ह करू शकतो. मग चला इथे लिहून घ्या मल्टिप्लाइंग बाय 5 टू इक्वेशन नंबर 3 करा. म्हणजे काय मिळतं बघा 30a plus 10b is equal to 20. ह्याला आपण केला इक्वेशन नंबर 5 आणि सिमिलरली मल्टिप्लाइंग बाय 2 टू इक्वेशन 4 करा. म्हणजे काय इक्वेशन मिळेल बघा आपल्याला इथे 30 सॉरी 5 ने मल्टिप्लाय करायचं ना इथे आपला 50a असणार आहे. हा मिळेल आपल्याला 30a minus 10b is equal to -4. मग आता हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन 5 आहे त्याच्यामध्ये बी चा जो टर्म आहे हा प्लस आहे. 6 मध्ये बी चा टर्म आहे जो मायनस आहे. मग आपण डिरेक्टली ह्या दोन्ही इक्वेशनला
ऍड करू शकतो. मी लिहा इथे ऍडिंग इक्वेशन 5 and 6 म्हणजे काय मिळेल बघा आपल्याला 50A प्लस 10B इज इक्वल टू 20 आणि दुसरा झाला 30A मायनस 10B इज इक्वल टू -4. दोन्ही इक्वेशन आपण ऍड करणार आहोत. प्लस 10B मायनस 10B कॅन्सल. 30A हा झाला तुमचा 80A इज इक्वल टू 16 म्हणजे ए जो आहे आपला मिळाला 16/80. ए इज इक्वल टू आपल्याला इथे मिळाला 1/5. ओके. आता सिमिलरली आपण बी ची ही व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन 3 करू. ए इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन नंबर 3 करा. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू बी ची फाइंड आउट करायला इझी जाईल. आणि जे सोपं इक्वेशन असतं त्याच्यामध्येच व्हॅल्यू पुट करायच्या म्हणजे अननेसेसरी कॅल्क्युलेशन्स आपले वाढणार नाहीत. त्याच्यामुळे आता इथे लिहिते मी 10 into a च्या ठिकाणी आपण 1/5 पुट करणार प्लस 2b इज इक्वल टू 4. 5 1 जा 5 2 जा 2b इज इक्वल टू 4. हा प्लस 2 इकडे आला तर मायनस होणार म्हणजे 2b इज इक्वल टू 2. b इज इक्वल टू 2/2 इज इक्वल टू 1. म्हणजे b ची आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली ते 1 मिळाली. मग आता आपण रिप्लेस केली पाहिजे व्हॅल्यू ज्याची आपण घेतली होती तिथे. म्हणजे दी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. बरोबर. मग लिहा इथे दी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. म्हणजे काय मिळेल बघा आपल्याला 1/x प्लस वाय इज इक्वल टू ए होता. ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 1/5 आणि सिमिलरली 1/x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे बी आहे. मग बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 1. ओके. तर आता 5 इकडे मल्टिप्लाय जाईल क्रॉस मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू एक्स प्लस वाय आणि इकडे मिळेल आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. ह्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 7 आणि नेक्स्ट इक्वेशन कोणतं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 8. आता एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग दोन्ही इक्वेशनला आपल्याला आता ऍड करावं लागेल. काय ऍड करावं लागेल बघा इथे प्लस वाय आहे आणि मायनस वाय आहे. ओके. सेम टर्म आहेत अपोजिट साइड आहे डिरेक्टली आपण ऍड करू शकतो. इथे लिहा ऍडिंग इक्वेशन 7 and 8 म्हणजे काय मिळेल बघा एक्स प्लस वाय x plus y is equal to 5. x minus y is equal to 1. Plus y minus y get cancelled. 2x is equal to 6. x is equal to 6/2 म्हणजे आपल्याला x मिळाला 3. तर आता x ची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही इक्वेशन 7 किंवा 8 मध्ये पुट करा. मी इक्वेशन 7 मध्ये करते. तर देअरफॉर पुट x is equal to 3 इन इक्वेशन नंबर 7 करा. म्हणजे काय मिळेल बघा x च्या ठिकाणी आपण 3 लिहिला 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. वाय इज इक्वल टू 5 मायनस 3. तर वाय मिळाला आपल्याला 2. म्हणजेच आपल्याला सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन्स काय मिळाला 3,2. खाली आन्सर कम्प्लीट करायचा आहे. 3,2 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स हे लिहिणं महत्वाचं आहे. ओके. अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा थर्ड दिलेला आहे. आता थर्ड तुम्ही अशा पद्धतीचाच आहे तो तुम्ही डेफिनेटली होमवर्क करू शकता. मी फोर्थ सॉल्व्ह करून देते. बघा बघा थर्ड सेमच आहे. इथे तुम्ही काय करणार 1/x-2 इज इक्वल टू ए एम एन कोणतीही तुम्ही लेटर्सने डिनोट केलं तरीही चालेल. आणि बघा इथे x-2 इथे पण x-2 आहे म्हणजे 1/x-2 तुम्ही ए घ्या किंवा एम घ्या किंवा पी घ्या. त्यानंतर 1/y+3 आणि y+3 ह्याला तुम्ही बी पी क्यू आर असे कोणते घेतले तरीही चालतील आणि ते मगाशी सॉल्व्ह केल्याप्रमाणेच
व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत आणि तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे हा तुम्ही क्वेश्चन नंबर 3 हा तुम्ही करू शकता. क्वेश्चन नंबर 4 मी घेते. बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे? 3x + y + 1/3x - y इज इक्वल टू 3/4. ओके. ह्याला मी देते इक्वेशन नंबर 1. त्यानंतरचा नेक्स्ट इक्वेशन आहे आपला 2 × 3x + y - 1/2 × 3x - y इज इक्वल टू -1/8 करा. ह्याला मी देते इक्वेशन नंबर. ओके. आता बघा पहिल्या इक्वेशन मध्ये आहे 1/3x + y, सेकंड मध्ये पण आहे 1/3x + y. हा 2 आपण नंतर विचार करूया. ठीक आहे. तोपर्यंत बघूया. त्यानंतर सिमिलरली सेकंड पण पार्ट तसाच आहे बघा 3x - y 3x - y. मग आता आपण काय करू आधी लेट करूया. लेट 1/3x + y इज इक्वल टू p घ्या. mn काय घेतलं तरी चालेल. अँड 1/3x - y इज इक्वल टू मी घेते इथे q. p and q आपण घेतले. त्यानंतर इक्वेशन्स जे बनतील आपले ते काय बनतील बघा. इक्वेशन्स बिकम इक्वेशन्स काय बनतील बघा आपले 1/3x + y आहे तिथे आपण करणार p + q इज इक्वल टू 3/4 झाला. बरोबर. आता डिनॉमिनेटरला 4 काढण्यासाठी आपल्याला दोन्ही साइडला 4 ने मल्टिप्लाय केलं तर चालेल का बघा. म्हणजे आपला डिनॉमिनेटरचा 4 हा निघून जाईल आणि आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आन्सर मिळेल. मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन नंबर ह्याला 3 करते टू इक्वेशन 3. म्हणजे काय मिळते बघा 4p + 4q इज इक्वल टू 3/4 मल्टिप्लाय बाय 4. 4 4 गेट कॅन्सल झाला. 4p + 4q इज इक्वल टू 3. हे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 4. आता सिमिलरली नेक्स्ट इक्वेशन बघा काय मिळेल 1/2p सॉरी p/2 मायनस p/2 मायनस q/2 इज इक्वल टू -1/8. आता इथे पण आपण काय करूया डिनॉमिनेटर मध्ये बघा 2 to 8 आहे म्हणजे ह्याचा एलसीएम आपल्याला मिळाला 8. तर मल्टिप्लाइंग बाय 8 टू बोथ साइड करा. तर आम्ही करते इक्वेशन नंबर 4 झाला हा 5 करूया. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये फक्त आपल्याला घेऊन यायचं आहे मल्टिप्लाइंग बाय 8 टू इक्वेशन नंबर 5. ओके. 8 ने काय केलं कारण डिनॉमिनेटर मध्ये 2 to 8 अशा टर्म्स आहेत आणि याचा एलसीएम जो आहे तो 8 आहे. मग करा 8 मल्टिप्लाय बाय p/2 मायनस 8 मल्टिप्लाय बाय q/2 इज इक्वल टू -1/8 मल्टिप्लाय बाय 8. 8 8 गेट कॅन्सल 2 1 जा 2 4 जा 2 1 जा 2 4 जा. म्हणजे इक्वेशन मिळाला 4p - 4q इज इक्वल टू -1. ओके. ह्याला दिला आपण इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 4 जो आहे आणि 6 ह्या दोघांना कम्पेअर करा. बघा 4p + 4q इज इक्वल टू 3 आणि सेकंड आहे 4p - 4q इज इक्वल टू -1. याच्यामध्ये q ची टर्म सेम आहे. p आणि q ची दोघांची टर्म सेम आहे आणि एका साइन q च्या एका टर्मचा साइन प्लस आहे एकाचा मायनस आहे. त्यामुळे आपण दोघांना डायरेक्ट ऍड करू शकतो. इथे करू आपण ऍडिंग इक्वेशन 4 and 6. म्हणजे काय मिळेल बघा 4p - 4q इज इक्वल टू 4p इज इक्वल टू 3 आणि 4 झाला 4p - 4q इज इक्वल टू -1. ऍड करायचं आहे +4q - 4q गेट कॅन्सल 4p + 4q 8p इज इक्वल टू 3 - 2 सॉरी 3 - 1 2 p इज इक्वल टू मिळाला 2/8 p इज इक्वल टू आपल्याला मिळाला 1/4. आता सिमिलरली put p इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 4 मध्ये केलं तरी चालेल किंवा 6 मध्ये केलं तरी चालेल. मी इथे लिहिते मी पुट p इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 4. म्हणजे काय मिळतं बघा 4p म्हणजे p च्या ठिकाणी आपण काय केलं 1/4 पुट केला. त्याचबरोबर +4q
इज इक्वल टू 3. 4 4 गेट कॅन्सल. 4q इज इक्वल टू 3. आता +1 अपोजिट साईडला गेला तर -1 होईल. 4q इज इक्वल टू 2. q इज इक्वल टू 2/4. 2 1 जा 2 2 जा, म्हणजे q जो आहे तो आपल्याला मिळाला 1/2. आता ह्याची व्हॅल्यू परत रिप्लेस केली पाहिजे, आपल्याला रिसबस्टिट्यूट केली पाहिजे. म्हणजे p आपण कशाला कन्सिडर केला होता? 1/3 x + y. तर चला परत रिसबस्टिट्यूट करा. to the value of p and q. p and q. मग बघा काय मिळेल आपल्याला? 1/3x + y इज इक्वल टू p आहे. p किती आहे आपल्याकडे? 1/4 आहे. इज इक्वल टू 1/4 करा. अँड दुसरं काय आहे? 1/3x - y इज इक्वल टू आपल्याकडे आहे q. q ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 1/2. म्हणजे बघा इक्वेशन्स कसे बनतील आपले? 4 इकडे मल्टिप्लाय करेल. 4 इज इक्वल टू 3x + y, म्हणजे 3x + y इज इक्वल टू 4. त्यानंतर हा सिमिलरली इकडेच 2 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा. हा डिनॉमिनेटरचा इकडे जाईल तर न्यूमरेटरला होईल, आणि हा 2 इकडे डिनॉमिनेटरचा अपोजिट साईडला आला तर न्यूमरेटरला जाईल. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळतात बघा? 3x - y इज इक्वल टू 2. आता हे जे आहे ह्याला इक्वेशन नेक्स्ट कोणतं आहे बघा? 6 झाले ना. याला 7 आणि 8 देऊया. मग आता बघा एक इक्वेशन आहे ते मिळालं 3x + y इज इक्वल टू 4, आणि सेकंड मिळाला 3x - y इज इक्वल टू 2. तर या दोन्ही इक्वेशनला आपण ऍड करूया का बघा? ऍडिंग इक्वेशन 7 आणि 8 करा. म्हणजे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल. 3x + y इज इक्वल टू 4 झाला. 3x - y इज इक्वल टू 2. दोघांना ऍड करा. +y - y गेट कॅन्सल. 6x इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू 6/6. x इज इक्वल टू आपल्याला मिळाला इथे 1. x इज इक्वल टू आपल्याला मिळाले इथे 1. सिमिलरली x ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 7 किंवा 8 कशामध्येही पुट करा, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. हा पार्ट थोडासा मी रफ करते बघा. तर काय करा? पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 7 किंवा 8 कशामध्ये केलं तरी चालेल. मी इक्वेशन 7 मध्ये करते. म्हणजे काय मिळेल बघा आपल्याला? 3x च्या ठिकाणी आपल्याला 1 ठेवायचं आहे ना. अरे 3 × 1 + y इज इक्वल टू 4 आहे. म्हणजे y इज इक्वल टू 4. 3 1 जा 3. 4 - 3 झाला. y इज इक्वल टू आपल्याला इथे मिळाला 1. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची पण व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1. Therefore 1,1 is the solution of both equation. of both equations किंवा गिवन इक्वेशन्स असं लिहिलं तरीही चालेल. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर हे कम्प्लीट करायचं आहे आणि अशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके, ह्याच्यामध्ये मिस्टेक होता कामा नये. प्लस मायनस फक्त हेच कन्सिडर करायचं आहे, आणि ज्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या होत्या, रिप्लेस केल्या होत्या, त्याला परत आपल्याला रिसबस्टिट्यूट करणं खूप गरजेचं आहे. मोस्टली तुम्ही मुलं काय करता? इथे पी आणि क्यू पर्यंतचीच व्हॅल्यू फाइंड आउट करता आणि मग सोडून देता. असं नाही करायचं. आपल्याला इक्वेशन्स कशामध्ये दिलेले असतात? एक्स आणि वाय मध्ये इक्वेशन्स दिलेले असतात. ज्याच्यामध्ये इक्वेशन्स दिलेलं आहे त्याचीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असते. त्याच्यामुळे फक्त पी आणि क्यू इथेपर्यंत काढून सोडून द्यायचं नाही. परत रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू करणार आपण, आणि जे व्हेरिएबल आपल्याला दिलेलं आहे त्याच व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू ही फाइंड आउट करणार आहोत. अशा पद्धतीने हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत, आणि मोस्टली हे क्वेश्चन्स एक्झामला येतातच. ते इक्वेशन क्वेश्चन नंबर 3 किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारले जातात. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारले असतील तर ह्याच्यामधले फक्त नंबर्स चेंज झालेले असतात. ओके, बाकी क्वेश्चन्स हे असेच विचारले जातात. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. तर नक्कीच तुम्ही एक लाईक करू शकता, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे अपकमिंग नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात लवकर येतील. थँक यू.